पुढच्या वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर सध्या संपूर्ण देशभरात चर्चेत आलेला आहे। याच पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगर परिषदेची निवडणूक देखील आता प्रकाशझोतात आलेली आहे। या निवडणुकीमध्ये महायुतीचे सगळे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहेत। मात्र असं असताना सुद्धा बारामती पॅटर्न वापरत या ठिकाणच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येऊन त्यांनी एक जागा बिनविरोध केलेली आहे। एवढंच नाही तर या संपूर्ण निवडणुकीचं मायक्रो प्लॅनिंग जे करतायत ते आमदार हिरामण खोसकर सध्या आपल्या सोबत आहेत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे। खोसकर साहेब, एक जागा तर बिनविरोध तुम्ही निवडून आणली बारामती पॅटर्न वापरून। अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येऊन त्या ठिकाणी एक जागा निवडून आणलेली आहे। पुढचा मास्टर प्लॅन काय आणि कशा पद्धतीचं नियोजन आहे? या ठिकाणी मास्टर प्लॅन एकच की अजितदादा आणि शरद पवार साहेब यांचा आशीर्वाद घेऊन काल या ठिकाणी 1 नंबर वार्डातली एक जागा निवडून आणली। परंतु त्यांचाच आशीर्वाद 2-3 नंबर वार्डात सुद्धा एक जागा निवडून येणार होती बिनविरोध, पण 2 मिनिटं फक्त वेळ झाल्यामुळं एक घेता नाही आलं। म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा पवार साहेब आणि अजितदादा हे दोन्ही मिळून तिथे उमेदवार होते। दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी एक उमेदवार ठेवून दुसरा माघारी घेणार होतो, परंतु योगायोगाने वेळ संपल्यामुळं आपण हे केलं नाही। परंतु 100% ह्या ठिकाणी येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीनं मला त्या ठिकाणी जातीनं लक्ष देऊन कुंभमेळ्याचा या ठिकाणी विकास करण्यासाठी ती नगर परिषद कशी ताब्यात येईल यासाठी माझा मास्टर प्लॅन चालू आहे। त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत तिन्ही पक्षाची आमची आहे। शिवसेना असेल, BJP असेल आणि राष्ट्रवादी असेल, अजितदादा तिन्ही नेत्याशी जी काय आमचं मैत्रीपूर्ण जी लढत आहे ती समोर आहे। तिथं दुसऱ्या पक्षाचा विषय नाही। परंतु मी सुद्धा गेल्या 6 वर्षामध्ये तळागाळात काम केलेलं आहे। लोकांचे संपर्क आहे, लोकांच्या प्रत्येक घरामध्ये मी जाऊन लोकांचे कामं केलेले आहेत। त्याच्यामुळं मला खात्री आहे या ठिकाणी जरी काही प्रबळ 20 वर्षापासून BJP जरी असेल, परंतु मला खात्री आहे त्या ठिकाणी की त्या ठिकाणी मी 100% बाजू मारील ही मला खात्री आहे। पण एकूणच या ठिकाणी जसं आपण सांगितलं की शिंदेंच्या शिवसेनेला आपण त्र्यंबकेश्वरमध्ये नगराध्यक्षासाठी जागा सोडली होती। अपेक्षित असं होतं की त्यांनी एक जागा तुम्हाला त्र्यंबकेश्वरमध्ये सोडावी। मग असं असताना ही बोलणी फिसकटली का बरं? तुम्हाला न्याय मिळाला नाही का? मैत्रीपूर्ण लढतीत ही कसं काय झालं असं? नाही, मैत्रीपूर्ण असं लढत झालं की वरून दादानी आम्हाला सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं की तिथं सिंहस्थ कुंभमेळा आहे, तिथं मी युती करून घ्या। युती करीत असताना आम्ही 10 जागा मागितल्या, शिवसेनेनी 2 जागा मागितल्या। आम्ही 10च्या 9वर आलो, 8वर आलो, पण ते 6 जागेच्या वर आम्हाला ते जागा देत नव्हत्या। त्याच्यामुळं मग संपतदाना असेल, बैरू पाटील मुळाने असेल, ही सगळी मंडळी मैजुनी जाते असेल, त्यांनी सांगितलं जर आपल्याला एवढं लाजीरवाणी जर करायचं असेल की आपल्याला एक जागा 4 पासून इथपर्यंत आपला आमदार असताना मग तिथं 10 वाजता आम्ही तिथून निघून गेलो आणि आम्ही आमचा पक्षाचा फॉर्म भरला। पण आमदार साहेब, आपण एकीकडे म्हणताय मैत्रीपूर्ण लढत, तिन्ही पक्ष खरं तर सत्तेत एकत्र आहेत। असं असताना मुख्यमंत्री परवा सोमवारी येत आहेत आणि संपूर्ण राज्याच्या नगरपरिषद निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ हा त्र्यंबकेश्वरमधून फोडला जाणार आहे। कुठेतरी थेट आव्हान मुख्यमंत्र्यांकडूनच तुम्हाला मिळते असं नाही वाटत? नाही, तसं तर आता ते शेवटी महाराष्ट्राचे नेते, परंतु त्यांना त्र्यंबकेश्वरपासून या ठिकाणी त्यांचं हे सुरू करायचं आहे, तर त्यांना ते आपल्याला आव्हान। परंतु मला खात्री आहे जरी मुख्यमंत्री महोदय तिथून प्रचाराचं नारळ जरी सुरू करत असेल, परंतु त्र्यंबकेश्वर शहरामध्ये 5000 त्या ठिकाणी आदिवासी मत आहे, 4800, आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये मी जनरल समाजाचे कामं केलेलं आहे। लोकांना रात्रंदिवस कोण उपस्थित राहतं, कोण उपलब्ध होतं हे सुद्धा जनता हुशार झालेली आहे। ही मी छाती ठोकून सांगतो का 50% जागा 70% जागा तिथं आम्ही घेणार आहे। पण या ठिकाणी अशी देखील चर्चा आहे की त्र्यंबकेश्वरमध्ये पैशांचा महापूर या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्तानं दिसतोय। मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होतीये, देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होतीये। या आरोपांकडे कसं बघताय साहेब? 100% खरे पैशाचं देवाणघेवाण होतोय, परंतु आजची काळीकडे लोक हुशार झालेले, प्रत्येक कुटुंबातलं मुलगा मुलगी शिकलेले, सावरलेले,
सर्वांना माहीत आहे काही जरी झालं तर वेळेवर कोण आपल्याला काम येणार आहे त्याच्या पाठीमागं उभं राहणार आहे. छाती ठोकून सांगतो मी, जरी नगराध्यक्षपदाला काय आता तिघाईमध्ये होईल, पण नगरसेवक नक्कीच मी 10 ते 12 निवडून आणणार ही मला खात्री. आणि इगतपुरीमध्ये माझे 15-14 नगरसेवक निवडून येणार आहेत. म्हणजे त्या ठिकाणी शिवसेनेने फक्त 6 जागा घेतल्या, 14 जागा आम्हाला दिल्या. 14च्या 14 जागा निवडून आल्या, तिथं सुद्धा BJP समोर आहे. परंतु काम लोकांना आज 5 दिवस नाही पाहिजे, लोकांना 5 वर्ष येणारा माणूस त्या ठिकाणी पाहिजे. खूप खूप धन्यवाद. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर हे सध्या त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी नगर परिषदेच्या निवडणुकांच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तळ ठोकून आहेत. कोणीही प्रचार केला, मुख्यमंत्री स्वतः जरी त्र्यंबकेश्वरमध्ये प्रचाराला आले तरी छाती ठोकपणे ते सांगतायत की या ठिकाणी आम्ही आमची ताकद दाखवून देऊ आणि सिद्ध करून देऊ. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.